आदिवासी त्यांनी आज मंत्रालयाच्या जाळीवरती उड्या मारून आंदोलने केलेली आहेत आरक्षणाच्या संदर्भात. काय सांगाल? मला असं वाटतं की एकटे झिरवळ नसून आदिवासी समाजातले इतरही काही आमदार आहेत. मी नाव ऐकलं, खोसकरांचं नाव ऐकलेलं आहे, राजेश पाटील आहेत, त्यानंतर ते अकोल्याचे आमदार आहेत, किरण टमाटे काय असं. आता विधानसभाचं साधारण हा मुदत संपत आली आणि हे सरकार जे आहे विंध्यांचं ते या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आज टिकून आहे. त्या झिरवळ आहेत, त्यांच्याबरोबरचे इतर 4 आमदार आहेत ज्यांनी पक्ष सोडला. पण प्रत्यक्षात या सरकारमध्ये किती अस्वस्थता आणि अस्थिरता आहे या तुम्हाला परत एकदा दिसतो. ज्या पद्धतीने या सरकारनं आरक्षणाचा विषय हाताळला, मग तो जरांगे पाटलांचं उपोषण असेल, ओबीसींसाठी केलेलं हाकेंचं उपोषण असेल, धनगर समाजाचा विषय असेल, त्यांचा आरक्षणाचा विषय असेल, या तिन्ही समाजांना एकमेकांच्या विरुद्ध झुंजत ठेवण्याचं काम या सरकारने गेल्या केलं. आणि शेवटी आज आमदारांना मंत्रालयामध्ये वरून उड्या मारण्याची वेळ आहे. सुदैव आहे की ती जाळी लावली आहे. ती जाळी पाहूनच आमदारांनी उड्या मारल्या असतील. पण या आमदारांनी ज्या उड्या पक्षांतर करून मारलेल्या आहेत त्या अधिक धोकादायक होत्या. आणि त्यांनी या उड्या अशा मारल्यामुळे त्यांच्यावरती मंत्रालयात उड्या मारण्याची वेळ आहे. तेव्हा त्यांनी या सगळ्यांनी मिळून आपापल्या समाजाची नक्कीच फसवणूक केली. एक अत्यंत घटनाबाह्य सरकार याच आमदारांमुळे महाराष्ट्रात आलं आणि या सरकारला कोणतीही दिशा नाही, कोणताही विचार नाही, कोणती भूमिका नाही. फक्त भ्रष्टाचार करणं आणि भ्रष्ट मार्गाने सरकार टिकवून ठेवणं या पलीकडे या सरकारचं धोरण नाही. मग या राज्यात चाललेली उपोषणं आहेत आरक्षणासाठी, त्याच्यावरती दिल्लीतले अमित शहा सारखे नेते येतात यांचे आणि चिथावणी देतात की अशी उपोषणं, अशी आंदोलनं होत असतात, आम्ही त्यांची फार गांभीर्याने दखल घेत नाही. हे या सरकारचं नेतृत्व दिल्लीत इतकी गंभीर आहे की महाराष्ट्रामध्ये लोक उपोषणाला बसलेले आहेत, आपला जीव त्यांचा गमवण्याच्या मार्गावरती आहेत. आणि देशाचे गृहमंत्री जे भाजपाचे नेते आहेत, या सरकारचे प्रमुख आहेत खऱ्या अर्थाने, ते म्हणतात होऊ द्या उपोषण, माणसं मेली तरी चालतील. त्याच्यामुळे अशा उड्या त्यांना माराव्या लागतील आयुष्यामध्ये. पण नक्कीच नवीन सरकार आल्यावरती आम्ही याकडे लक्ष देऊ. आजचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे की आमदारांना उड्या माराव्या लागल्या. यापूर्वी शेतकरी उड्या मारत होते, बेरोजगार अशा प्रकारे उड्या मारत होते आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी जाळी लावली. आता आमदार उड्या मारतात. सर, एक गंभीर प्रश्न आहे की SC/STचा विकास, SC/STच्या विकासाच्या संदर्भातला जो निधी राज्य सरकारकडे होता, तो निधी मुख्यमंत्री साहेबांनी लाडली बहीणसाठी वापरण्यात आलेला आहे. तो जो निधी याचा विकास न करता यांना तो पाठपुरावा नाही केला आणि तो निधी इकडे वापरण्यात आला असं चर्चा आहे. आदिवासींनी त्या संदर्भात वेळोवेळी आंदोलनही केली. आपली काही भूमिका असेल? आदिवासींचा निधी असेल, आरोग्य खात्याचा निधी असेल, शिक्षणाचा निधी असेल, सुरक्षेच्या संदर्भातला निधी असेल, हा सगळा निधी जो काही शिल्लक आहे हा लाडली बहीण किंवा लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे. पुढल्या काही काळामध्ये शिक्षकांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी मला चिंता वाटते. आणि या राज्यामध्ये ठिणगी पडू शकते सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची. दुसरा मुद्दा असाही आहे सर, धुळे शहरामध्ये देखील अहिल्यानगर नामकरण जी आहे ती मंजुरी दिली. अहिल्यानगर नामकरण अहमदनगरला केंद्र सरकार, ठीक आहे, केंद्र सरकारनं ही मंजुरी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर, इथे शरद साहेबांनी असं त्यांनी म्हटलं. आपण जाणार आहात आपल्याला म्हणजे राऊत साहेब उशीर आले बा तुम्ही, असं त्यांनी गेट बंद केलं, लावलं गेटला, असं काही नाहीये. मी उशिरा पोहोचलो नाही. माझं विमान इथे येणार होतं, ते विमान इथे उतरू शकलं नाही, मग मी बाय रोड इथे आलो. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून आज इथे बरेच लोक आले नाही. छत्रपती शाहू महाराज आले नाही, बाळासाहेब थोरात पोहोचू शकले नाही.
त्यांनी तीच भूमिका शाहू महाराजांनी तुमच्या संदर्भात जी भूमिका घेतली समितीने शाहू महाराजांसंदर्भात त्यांनी तीच भूमिका घेतलेली आज. ठीक आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. छत्रपती संभाजी महाराजांविषयी आमच्या मनामध्ये किती आदर आहे, प्रेम आहे, हे काय आम्हाला व्यक्त करण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनंतर या राज्याचं रक्षण करण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. पण आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात काही गडबड होती असं माझ्या नंतर लक्षात आलं. इथे पोहोचल्यावर अनेक प्रमुख लोक इथे आलेले नाहीत, पोहोचू शकले नाहीत, वारंवार तारखा बदलण्यात आल्या या कार्यक्रमाच्या. हे असं का घडू शकलं? कोणाला वेळ नव्हता? हे भाजपचे नेते होते की ज्यांच्यासाठी या तारखा बदलण्यात आल्या, त्याच्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सर आरक्षणाचा मुद्दा मोक्याची जागा जी आहे ती सावरकर ट्रस्टला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि असं की महसूल आणि वन विभागाच्या नकारानंतर सुद्धा हा जो निर्णय तो राज्य सरकारने घेतला. त्यावेळी 11,300 चौरस मीटरची जी जागा आहे म्हणजेच 3.25 एकर जमीन जी आहे ती देण्याचा निर्णय घेतला. आणि मुंबईतील वडाळा सॉल्ट पॅन महसूल विभागातील सदरची जमीन जी आहे ती सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक या चॅरिटेबल ट्रस्टचे सूत्रधार कोण आहेत हे पाहावं लागेल. कारण बऱ्याचशा जमिनी अशा प्रकारे सावरकरांच्या क्रांतिकारकांच्या नावानं वगैरे ट्रस्ट करून या ताब्यात घेण्याचा प्रकार सुरू आहे. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी कान ठेवलेले की त्यांनी म्हटलं की अजून कशातच काही नाही अशा पद्धतीने शरद पवार म्हटलेले. आपण काय म्हणा? मी काहीच म्हणणार नाही. त्यांनी कान टोचले आहेत, ते सोनार आहेत, आम्ही लोहार आहोत. सर एक गंभीर प्रश्न आहे. क्रिमिलेअर लावण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. आपण राज्यसभेचे सदस्य आहात, तर SC/ST क्रिमिनल लावण्याच्या संदर्भात आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? त्याच्यावरती आम्हाला पक्षामध्ये चर्चा करून अभ्यास करावा लागेल. असं घाईघाईने मत देणं योग्य नाही. अत्यंत संवेदनशील विषय. सज्ञांचं वय पण कमी करावं, 14 करावं असं अजितदादा म्हणाले. योग्य राहील की पहिले? कारण वय वाढल्यावर सुद्धा हे लोक अज्ञान राहिल्यामुळे त्यांनी वयामध्ये काही बदल, कारण इतकं वर्ष त्यांनी एका पक्षात काढून म्हणजे आमच्या पक्षाचे असतील बरं का, त्यांना ज्ञान आलं नाही, ते सज्ञान होऊ शकले नाही. त्याच्यामुळे त्यांना काही वयात काही बदल करून काय जमतंय का हे पाहावं लागतं. सर, येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेमध्ये 5 जुने नवे चेहरे येत आहेत, त्यात कोणाला संधी देणार? कुठे? शिवसेना आपल्या धुळे शहरासाठी तुम्हाला कळेल. पण ही जागा यावेळेला महाविकास आघाडी नक्की जिंकेल. सर, ही जागेवर महाविकास आघाडीकडनं समाजवादी पक्षाने देखील दावा केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं की दावा जरी केला असला तरी 3 पक्ष, सगळे पक्ष, घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेतले. त्यांनी आज तुमची भेट घेतली समाजवादी पक्षाचे? मला त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते परवा आमच्या बैठकीला आले होते. येस सर, त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली असं सांगितलंय. त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. जे समाजवादीचे जे उमेदवारी या महाराष्ट्रात कोणालाही जाहीर झालेली नाही. लाडकी बहीण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आता चर्चा सुरू आहेत. कोणत्याही पक्षानं कोणती उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. सर, रिझर्वेशनचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे राज्याच्या देशामध्ये. पवार साहेबांनी आता स्टेटमेंट केलं की 50% मर्यादा ओलांडून 75% आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात येईल. असा पर्याय काढून हे जे आंदोलन करणारे लोक आहेत. पवार साहेबांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे. कारण शेवटी हा पर्याय काढल्याशिवाय महाराष्ट्रामधला हा जो विषय चिघळलेला आहे तो संपणार नाही. तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणं गरजेचं आहे. हे जे आता या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे 2 डेप्युटी CM ज्या पद्धतीनं सर्वच पक्षांच्या आंदोलकांना एकमेकाच्या विरुद्ध झुंजवत आहेत, खेळवत आहेत आणि महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बिघडवत आहेत, हे बरोबर नाही आहे. या सरकारच्या हातात काही नाही आहे, लक्षात घ्या. हे सरकारने स्पष्ट करून नरेंद्र मोदी रोज मुंबईला येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत, अमित शहा येत आहेत. अमित शहा म्हणतात की करू द्या आंदोलन, या लोकांनी करू द्या उपोषण, आम्हाला सवय आहे, चिरडून टाकू आम्ही. अशी मनोवृत्ती असणाऱ्या लोकांकडून महाराष्ट्रातल्या समाजाला काय न्याय मिळणार? एकनाथ शिंदेच्या दिल्लीमध्ये फार वजन आहे म्हणतात झाली. म्हणजे इतकं वजन आहे की कंटेनर वजनदार कंटेनर घेऊन दिल्लीत जात असतात. ते काय असतं मला माहीत नाही. त्यांनी एखादं वजन यासाठी वापरावं, आमच्या समाजाला, सर्व समाजाला आरक्षणात न्याय मिळावा यासाठी. सर, परत एक स्थानिक प्रश्न आहे. अनिल गोटेंची आपली काहीतरी गोपनीय भेट झाली आणि अजिबात नाही. आमच्यामध्ये शिवसेनेमध्ये कधीही गोपनीय भेट कोणाची होत नाही.
आमच्याकडे गोपनीयता नाही अशा प्रकारची चित्र असं तयार करण्यात आलं की ते भावी शिवसेनेचे उमेदवार होऊ शकतात व आपल्याकडून मुळात ती जागा अजून सुटलेली नाही शिवसेनेला. पण दावा केला जातोय. बघा, आपल्या भेटीचे संदर्भ दिले जात आहेत. मी कधीही कोणाला गोपनीय पद्धतीने भेटत नाही, भेटलो नाही. सगळ्यांना जे मला ओळखतात, ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे, जे असेल ते उघडपणे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात नागपूर खंडपीठाच्या सरकारला नोटीस दिलेली. नागपूर खंडपीठाने नोटीस बजावलेली आहे आणि त्यामध्ये जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेले बघूया आता आहेत. मोफत योजना बंद करण्यासाठी याचिका होती. ठीक आहे, बघू न्यायालयावरती आता काय बोलणार आम्ही न्यायालयाच्या गुंतवणूक अडकून पडलेलो नाही. चला, थँक्यू. सर ते आपल्याच्या संदर्भात एक प्रश्न होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तो ठाण्यातला आहे आणि त्याला शिंदे साहेबांच्या सर तो प्रश्न फार राऊत साहेब, महाराष्ट्राच्या संदर्भात आता एकूणच महाविकास आघाडीतर्फे आता या उमेदवारीच्या घोषणा आहेत, ज्याबद्दल जागा वाटप जे आहे ते कशा पद्धतीने होणार आणि आतापर्यंत काय नेमकं काय जागा वाटप होईल ना दसऱ्याच्या आधी. सीमोल्लंघन कधी करणार, कशा दसऱ्याच्या आधी सीमोल्लंघन होणार, काळजी करू नका. होणार, व्यवस्थित होणार सगळं.